तर भावानो, आज आपल्याला जायचंय पुण्याला. वाजलं होतं संध्याकाळचं 5. निघालो भरायला, लगेच भरून जायला बरं आणि संघ घेतलो रोयाला. भाऊ फिरायचं म्हणले की खुश असते कायम. आलो मग पायपा भरायला, लावली बाजूला, लगेच पायपा आणले की 4च होत्या, भरून घेतल्या. आज काही एवढ्याच होत्या, जास्त नाही. भरून बांधलो तोपर्यंत आला पाऊस. आता पाऊस थांबूपर्यंत थांबायचं. ओपन गाडी म्हणली की हीच बोंबाबोंब असते काय. मग पाऊस थांबूपर्यंत बसलो माप काढत रोयान मी. थांबला की पाऊस, लगेच मग मिस्त्री आणि कामगार आले बाकीचं मटेरियल घेऊन. चट्ट करून भरून बाहेर पडलो. अजून वातावरण आहे खरं, खालच्या खाली कागद टाकला होता. आलो मग डिझेल टाकायला, टाकी वगैरे फुल करून घेतली आणि बाहेर पडलो. मॅच बघत बघत निघालो पुण्याला रवाना. कराडला आलो, इकडे पण पावसानं धुमाकूळच घातला होता आणि ट्रॅफिक लागलं होतं. त्यामुळे कडकडनं आलो खरं पुढं आणि लागली की ट्रॅफिक. ते पार करून आलो उंबरत जवळ, इथं पण ट्रॅफिक. तोपर्यंत मिस्त्रींची गाडी गेली पुढे इको, त्यांच्या गेलो मागणं मागणं. अर्र यो काय विषय, मधीच रस्त्यातच नदी झाली की फुल पाऊस आहे इकडं. आलो मग सातारा पास करून जेवायला. हे हुशार बघी, एकट्याचं कसं ताट पुसते. ऑर्डर दिली मग मिक्स व्हेज, काजू भाजी, अक्का मसूर आणि फुलक्या. दिला दणका मग मस्तपैकी खाटाव बसून, एक नंबर. सगळीच थांबलो होतो जेवायला. मिस्त्री तेन जेवून बाहेर पडलो, निवांत निघालो. मग आलो डायरेक्ट कात्रजला. खाली करायला लावलो, वाजलं होतं तर एक. खाली करून बाहेर पडलो. आपल्याला जाऊन कोल्हापुरात गोवा भरायची होती गाडी. पहाटे पहाटे आलो साताऱ्यात, अजून पाऊस चालू आहे. आलो मग कराडला, उजाडलं, रस्ता रिकामा सगळा. तराड आलो पुढं. तोपर्यंत हे काय विषय, रोहित भाऊ बहुतेक रात्री गाडी चालवून दमले वाटते.